आणखी राज्यसभा जी आहे ती शिल्लक राष्ट्रवादीच्या कोट्यातली ती हवी पक्षातून काही नाही. ठीक आहे, आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला. थोडं थांबण्याची. बरं, माझ्या आयुष्यामध्ये 57 वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारणात. जेवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं. त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे, पण नाही होत आहे. असेल कदाचित दैवाचा भाग असेल, कदाचित काही कंपल्शन्स असतील पार्टीच्या. लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही वेळी तुमच्यावरच का अन्याय? ते त्यांना आता विचारा कोणाला जनायचं, मला काय माहिती. काय पवार कुटुंबामध्ये सगळी पदे गेलेली आहेत. सुनित्रा वहिनी असतील, दादा असली, घराणेशाही असं वाटत नाही, कारण की आजपर्यंत भाजपकडनं म्हणजे घराणेशाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी नाही मिळालं असं वाटतं. पुढे नेक्स्ट. सर, तुम्ही लोकसभेमध्ये दलित मतदार आणि मुस्लिम मतदार जे आहे ते महायुतीकडे आलेले आणि घटनाबद्दल आपण का म्हणजे महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये, त्याचं काहीतरी तर विश्लेषण झालं पाहिजे, काहीतरी तर अभ्यास झाला पाहिजे. माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे. पण आता मीच काय म्हणतो, मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले, बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले की आपण 400 पार हे म्हटल्यामुळे असं लोकांना वाटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला. त्याच्यामुळे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते. ते तुम्हाला कल्पना? केंद्र सरकारने नाफेडचे अधिकार गोठवले, केंद्र सरकारने नाफेड. मला काही कल्पना नाही. येत्या 15-20 दिवसात महायुती दिसणार नाही आणि अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर हे तिन्ही पक्ष वेगळे होतील असं रोहित पवारांचा दावा आहे. असं आहे की त्यांनी काय भविष्य कुठे पाहिलं मला काही कल्पना नाही, पण मी पाहिलेल्या भविष्यामध्ये कसं काही दिसत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.